आहात माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण पाहणार आहोत लिंब आणि गुळापासून छान असा लिंबाचा उपवासाला चालणारा लिंबू क्रश. त्यासाठी आधी आपण लिंब स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. लिंब असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, आपण असे लिंब स्वच्छ धुवून घेऊयात. लिंब धुतल्यानंतर आपण ते आता एक एक करून असे एका कापडावर काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, कापड असं चांगलं स्वच्छ असलं पाहिजे. खराब कापड चालणार नाही, नाहीतर लिंबाचं लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना लिंब चांगलं स्वच्छ कपड्यावर काढून घ्यायचे आणि ते आता स्वच्छ एकदम कोरडे करायचे. एकदम स्वच्छ कोरडे करून घ्यायचे लिंब. तुम्ही बघू शकता, लिंबू आपले एकदम म्हणजे कोरडे, त्यात थोडंसुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे. एक एक असं लिंबू आपण असं स्वच्छ पुसून घेऊयात. आणि ज्या लिंबावर थोडंसं आपल्याला असं डागाळलेलं दिसतंय ना लिंबू, ते आपण जरा वेळ बाजूला काढून ठेवूयात. बाजूला काढलेलं लिंबू आपण नंतर मग बघू शकता तुम्ही, आपण लिंब असे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आता बघा, असे कोरडे झालेले आहेत आपले रसरशीत लिंब, ताजे मस्त असे. तर लिंब आपले पुसून झाल्यानंतर सगळे आता आपण गूळ घेतलेला आहे. गूळ हा असा चांगला फोडून घ्यायचा. चिरून घ्यायला फार वेळ लागतो, त्याच्यापेक्षा असं पटकन बत्त्याने कुटला तरी पण होतो. असं गूळ तुम्ही स्वच्छ म्हणजे असं बारीक करून घ्या. गूळ बारीक करून झाला, बघू शकता आपला छान असा गूळ बारीक झाला आहे. आता आपण गॅस पेटवून त्यावर आता आपण पॅन ठेवलेला आहे. 5 मिनटात आपला पॅन गरम होईल. बघू शकता, पॅन आपला गरम होतोय. पॅन गरम आपला झाला की आता आपण त्याच्यात गूळ घालूया. गूळ पण असा हळूहळू घालायचा सगळा. गूळ असा छान वितळेपर्यंत पॅन जास्त गरम नाही होऊ द्यायचा. थोडासा आपला नॉर्मल पॅन असला तरी चालेल. बघू शकता, आपला गूळ आता आपण पॅनमध्ये घातला आहे. सगळा गूळ आता आपला वितळायला सुरुवात झाली आहे. आणि आता हळूहळू आपला पॅनमध्ये गूळ असा वितळायला लागला. बघू शकता, गूळ आपला छान वितळायला लागलेला आहे. गूळ वितळून होईपर्यंत आता आपण लिंब चांगले चिरून घ्यायचे. सगळे असे 4-4 फोडी करून घ्यायच्या लिंबाच्या. असे 4-4 फोडी लिंबाच्या करून घ्यायच्या सगळ्या. लिंब असे चिरून झाले. आता सगळे आपल्याला लिंब चिरून घ्यायचेत. आता असे चांगले लिंब असे आपले खूप छान रसरशीत ताजे लिंब होते आपले. आता लिंब सगळे चिरून झाल्यानंतर आता आपण त्यातलं बी काढून घ्यायचं. आता आपल्याला हे लिंब आपले सगळे आता चिरून झालेले आहेत. लिंबाचं बी आता आपण काढून घेऊयात हळूहळू सगळे. त्या बियांमुळं काय होतं, आपलं लोणचं थोडं कडू लागतं नाही का. कडू न लागण्यासाठी आपण लिंबाचं बिया काढायच्या आणि ज्या आपल्या लिंबाला जरा डाग होते ते आपण असं साल काढून घेतली त्या जागेची लिंबाची. आता आपण लिंबाच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. आता अशा बघू शकता तुम्ही. आता लिंबाच्या बिया अशा हळूहळू सगळ्या काढून घ्या तुम्ही. हे लोणचं इतकं चांगलं लागतं ना खायला, 2 वर्षसुद्धा ते टिकू शकतं छानपैकी. तुम्ही हे उपवासाला किंवा एरवी पोळी बरोबर तोंडी लावायला, तुम्ही कशाबरोबर पण त्याचा यूज करू शकता. हे लिंबाचं लोणचं आपलं 2-2 वर्ष म्हणलं तरी टिकतं, याला काहीसुद्धा होत नाही. बिया काढून होईपर्यंत आपला गूळ इकडं वितळलेला आहे चांगला. बघा, आपली एक चाचणी अशी तयार झाली गुळाची.
गूळ शरीरासाठी पौष्टिक असतो. तर गूळ वितळला आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकून सगळ्या लिंबाच्या फोड्या अशा टाकून दिल्या आणि आता मिक्सरला आपण ते लावून घेऊया. चांगलं मिक्सरला लावून झालं. बघा आपला छान क्रश तयार आहे. जास्त बारीक नाही करायचा, जास्त मोठा पण नाही ठेवायचा, मीडियम आपला असा. बघा किती छान आपला क्रश तयार झाला आहे. आता हा क्रश आपण वितळलेला गुळाच्या पाकात घालूयात सगळा. बघा छान आपला गुळाचा पाक व्हायला पण किती सुंदर रंग आला आहे. आता ह्या पाकात आपण हळूहळू क्रश घालूया सगळा. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या लिंबाला रंग आला आहे. आता हा क्रश आपण याच्यात घालून सगळा इथे एकजीव मिश्रण करून घेऊया सगळं. बघा हे मंद आचेवर होऊ द्यायचं आहे सगळं. मंद आचेमुळे काय होतं, मवागी शिजलं जातं सगळं आपलं ह्या क्रश. बघू शकता तुम्ही. आता हे होत आलं आहे आपलं. हे ढवळत राहायचं, नाही तर तसंच ते खाली लागू शकतं नाही का बोळाला. बघा आता किती छान रंग आला आहे, एकजीव झाला आहे आपलं सगळं मिश्रण. आता आपण याच्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मिठानंतर आता आपण थोडंसं याच्यामध्ये तांबडं तिखट घालू. तांबडा तिखटामुळं काय होतं, छान रंग येतो लोणच्याला. थोडंसं काळं मीठ घातलं आहे. काळं मीठ आपल्याला उपासाला चालतं, त्यामुळे आपण घालू शकतो काळं मीठ कशात पण. बघा आणि छान असं ढवळून घेऊयात आपण. बाकी जास्त मसाल्याचा यूज नाही करायचा, त्यामुळे ते उपासाला चालत नाही. मग हे असं साधं केलं ना, मग ते आपल्या उपासाला चालतं. आपण एरवी पण खाऊ शकतो, दोन्हीसाठी आपल्याला याचा यूज होऊ शकतो. हळद वगैरे सगळं घातलं ना, मग आपल्याला हे उपासाला खाता येत नाही हे लोणचं. 2-2 वर्ष म्हणलं तरी आपलं हे टिकतं छान असं. बघा तुम्ही. बघा आता आपलं लोणचं हळूहळू रेडी व्हायला लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आला आहे लोणच्याला. बघा आपलं लोणचं अगदी तयार आहे. आता हे आपण बरणीत भरून स्टोअर करू शकतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण पोळे भरून घेऊन खाऊ शकतो. बघा एक तार कशी चालली आपल्या लोणच्याला छान. आता याला काहीच भीती नाही आपल्याला, तुम्ही केव्हा पण हे स्टोअर करून ठेवू शकता. आता हे लोणचं आपण छान अशा बरणीत भरून घेऊयात. बरणीत भरून ठेवल्यामुळं काय होतं, तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता, घेऊ शकता. जर असं पटकन मुलांना आवडत नाही भाजी, तर थोडं त्याला तोंडी लावायला दिलं तरी पण चालण्यासारखं असतं. बघू शकता तुम्ही आपला क्रश अगदी तयार आहे. बघा असं आपण सगळा भरून घेऊया. हा थोडा थोडा इकडं सांडतोय वाटतं, ते न सांडण्याची आपण काळजी घेऊन व्यवस्थित भरून घेऊयात सगळा. असं लोणचं आपलं अगदी तयार आहे 2 वर्षासाठी. तर तुम्हाला माझा हा क्रश कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.